नमस्कार श्रोते हो, आपण सर्व कुशल मंगल आहात अशी मी आशा करतो. आज आपण ऐकणार आहोत जया एकादशीची पौराणिक कथा. जया एकादशी पौराणिक कथा. कथेनुसार एकदा नंदनवनात एक उत्सव भरला होता. सर्व देव आणि ऋषींनी त्या उत्सवात भाग घेतला. गंधर्व गायले आणि अप्सरा नृत्य करत होत्या. गंधर्वापैकी एकाचे नाव माल्यवान होते. त्याचे गायन ऐकून पुष्पावती नावाची एक अप्सरा मोहित झाली. ती माल्यवानाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागली. पुष्पावतीने असे करण्याचा प्रयत्न केल्याने माल्यवानाचा लयीत व्यत्यय आला, ज्यामुळे शेवटी उत्सवाचा आनंद नष्ट झाला. हे पाहून सर्व देवांना खूप वाईट वाटले. मग देवांचा राजा इंद्र रागवला आणि त्याने दोघांनाही शाप दिला. त्यामुळे दोघेही स्वर्गातून नश्वर लोकात आले. नश्वर लोकात आल्यानंतर दोघेही हिमालयाच्या जंगलात पिशाच्यासारखे राहू लागले. त्यांचे हे जीवन पाहून दोघांनाही खूप दुःख झाले. एकदा माघ शुक्लाच्या जया एकादशीच्या दिवशी त्यांनी काहीही खाल्ले नाही किंवा प्यायले नाही. हे संपूर्ण दिवस फळे आणि फले खाऊन जगत होते. भुकेने हैराण होऊन दोघांनीही संपूर्ण रात्र पिंपळाच्या झाडाखाली बसून घालवले. त्यांची अवस्था पाहून त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप झाला आणि त्यांनी ती सुधारण्याची प्रयत्न केली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही मरण पावले. त्यांच्या मृत्यूचा दिवस जया एकादशी होता. नकळत त्यांनी काही न खाता किंवा न पिता हा उपवास केला होता. अशा प्रकारे तो पिशाच्य रूपाचा मुक्त झाले आणि स्वर्गात गेले. त्यांना तिथे पाहून इंद्र आश्चर्यचकित झाला. त्यानंतर त्याने त्यांना शापातून मुक्ततेबद्दल विचारले. मग दोघांनी भगवान इंद्राला जया एकादशीच्या व्रताचे परिणाम सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की ज्यांनी नकळत जया एकादशीचे व्रत पाळले होते त्यामुळे मोक्ष आणि स्वर्गात प्रवेश झाला होता. यावरून स्पष्ट होते की जया एकादशीचे व्रत पाळल्याचे मोक्ष मिळू शकतो. एकादशीचे महत्त्व. हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. ती प्रत्येक महिन्याच्या दोन्ही बाजूंना येते. तथापि जया एकादशीला विशेष महत्त्व आहे कारण ती सर्व पापांचे क्षय करणारा दिवस मानला जातो. भगवान विष्णू यांना समर्पित आहे. तो त्यांच्या नावाने फळ देतो. या दिवशी व्रत केल्याने इच्छित फळे मिळतात आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूत विजय मिळतो. शास्त्रानुसार या दिवशी व्रत केल्याने सोने, जमीन, अन्न किंवा गायी दान करण्यापेक्षा जास्त पुण्य मिळते. भगवान शिव यांनी महर्षी नारदांना उपदेश करताना सांगितले, एकादशी हा एक महान पुण्य देणारा व्रत आहे. महान ऋषींनीही तो पाळला पाहिजे. एकदा व्रत ज्योतिषी शास्त्री गणनेनुसार निश्चित केले जात असले तरी त्यांचे नक्षत्र आणि त्यापूर्वीचे आणि त्यानंतरचे इतर तिथीच्या त्यांचा संबंध उपवासाशी महत्त्व आणखी वाढवतो. जया एकादशीच्या या पवित्र व्रतावर भगवान विष्णूची पूर्ण विधींनी पूजा केली जाते. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी जया एकादशी म्हणून साजरी केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार जया एकादशीचा अन्नदान एकादशी आणि कामिका एकादशी. जया एकादशीला अन्नदा एकादशी आणि कामिका एकादशी या नावांनी देखील ओळखले जाते. जो कोणी या जया एकादशीच्या दिवशी खऱ्या भक्तीने आणि सर्व विधींचे पालन करून भगवान विष्णूची पूजा करतो, भगवान विष्णू त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. या एकादशीचे महत्त्व स्पष्ट करताना भगवान श्रीकृष्णांनी स्वतः म्हटले आहे की जो व्यक्ती हा व्रत भक्तीने करतो त्याला ब्रह्महत्येच्या गंभीर पापापासून मुक्तता मिळते. भगवान विष्णूच्या कृपेने त्याचे सर्व दुःख संपतात आणि तो व्यक्ती भूत, आत्मा आणि पिशाची यासारख्या नीच जन्मापासून मुक्त होतो. उपवास आणि पूजा पद्धत. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीला एक वेदी बनवा आणि त्यावर सप्तधन ठेवा. त्यानंतर तुमच्या क्षमतेनुसार सोने, चांदी, तांबे किंवा मातीचा कलश बनवा आणि त्यावर एकादशीच्या कलशात पंचपल्लव ठेवा आणि भगवान विष्णूची चित्र किंवा मूर्ती स्थापित करा आणि धूप, दीप, चंदन, फळे, फुले आणि तुळशी इत्यादींना भगवान हरीची पूजा करा. द्वादशीला ब्राह्मणाला भोजन द्या आणि कलशदान करा.
त्यानंतर उपवास सोडा. उपवासाच्या पहिल्या रात्री फक्त सात्विक अन्न सेवन करावे, ब्रह्मचर्य पाळावे. अशा प्रकारे उपवास केल्याने भक्ताला कठीण परिस्थितीतही विजय मिळतो. भगवान विष्णूचे ध्यान करा. पूजेपूर्वी एक वेदी तयार करा आणि त्यावर 7 दाणे तांदूळ, वेदीवर पाण्याची भांडे ठेवा आणि ते आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांनी सजवा. या वेदीच्या भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र ठेवा. पिवळी फुले, हंगामी फळे, तुळस इत्यादी अर्पण करा आणि धूप आणि दिव्यांनी आरती करा. भगवान नारायणाची पूजा करा. उपवासाच्या यशासाठी शाश्वत तुपाचा दिवा लावा. एकादशीचे फळे. जया एकादशी व्रत करणाऱ्यांना पूर्वज नरक सोडून स्वर्गात जातात. पित्याच्या बाजूने 10 पिढ्या, मातृच्या बाजूने 10 पिढ्या आणि पत्नीच्या बाजूने 10 पिढ्या वैकुंठ प्राप्त करतात. या एकादशीच्या व्रताच्या परिणामामुळे पुत्रांची संख्या, संपत्ती आणि कीर्ती वाढते. जे एकादशीच्या व्रतामध्ये काय खाऊ शकतो आणि काय खाऊ शकत नाही, दिवसातून एकदाच फळावर आधारित जेवण खाल्ले जाते. उपवास करण्याने धान्य, साधे मीठ, लाल मिरची किंवा इतर मसाले टाळावेत. या उपवासात गव्हाचे पीठ, रामदाणे खव्यापासून बनवलेली मिठाई, दूध, दही आणि फळे वापरली जातात आणि या वस्तू देखील दान केल्या जातात. एकादशीचे व्रत केल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशीला खाद्यपीठ, डाळी, मीठ, तूप इत्यादी आणि काही पैसे थेट दान करण्याची परंपरा आहे. जे एकादशीच्या व्रतामध्ये चुकूनही या गोष्टी करू नका, ते अशुभ ठरू शकतात. जया एकादशीचे व्रत 3 दिवस चालते. त्याचे नियम दशमी तिथीच्या संध्याकाळी सुरू होतात आणि द्वादशी तिथीपर्यंत चालू राहतात. दशमीला मांस, लसूण, कांदे, मसूर आणि हरभरा डाळ, सात्विक पदार्थ खा. द्वादशीचा उपवास सोडताना हे लक्षात ठेवा, जया एकादशीला घरी कोणालाही भात खाऊ देऊ नका. जया एकादशीला भात खाण्यास मनाई आहे. दशमीपासून द्वादशीपर्यंत ब्रह्मचर्य संयमाने पाळले पाहिजे. एकादशीला घर झाडू नये, कारण मुंग्यांसारखे सूक्ष्म प्राणी मारले जाण्याचा धोका असतो. जर तुम्हाला झाडूच घालायचे असेल तर ते काळजीपूर्वक करा, जेणेकरून कोणालाही सजीवाला इजा होणार नाही. जया एकादशी हा देवीची उपासना करण्यासाठी समर्पित एक अत्यंत पुण्यपूर्ण दिवस आहे. म्हणून या दिवशी लवकर उठा, संध्याकाळी झोपणे टाळा. शक्य असल्यास एकादशीच्या रात्री जागे राहा आणि देवाचे भजन आणि स्तुती करा. उपवास म्हणजे तुमचे मन शुद्ध करणे आणि तुमच्या इंद्रियावर नियंत्रण ठेवणे. म्हणून कोणाबद्दलही द्वेष बाळगू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका किंवा त्यांच्या भावना दुखवू नका. कोणालाही खोटे बोलू नका. या दिवशी तुम्ही केस कापू नयेत आणि जास्त बोलू नये. जास्त बोलल्याने ऊर्जा वाया जाते आणि चुकीचे शब्द बोलण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत शांत राहा आणि देवाचे ध्यान करा. शक्य असल्यास दिवसभरात कधीतरी गीता पठण करा किंवा एका द्वादशीला स्नान केल्यानंतर गरजू व्यक्तीला जेवण द्या आणि दान करा. त्यानंतर उपवास सोडा. माझी जया एकादशीची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.